तर हा जो नागपूरचा चौक संविधान आहे हा महाराष्ट्रातच नाही देशात नाही तर जगात सुद्धा गाजलेला आहे। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राष्ट्रीय सणाला कुठल्याही सणाला हक्क मागण्यासाठी आपला आवाज उठवण्यासाठी इथे नागपूरच्या संविधान चौकात गोळा होत असतो। त्यावर मी नागपूरचा चौक संविधान अशी एक कविता लिहिलेली आहे, तर सर्वांनी ऐकावे। ज्या स्थळाने दिले तुला हक्क मागण्याचे दान, ज्या स्थळाने दिले तुला हक्क मागण्याचे दान, त्याचंच नाव म्हणजे नागपूरचा चौक संविधान, त्याचंच नाव म्हणजे नागपूरचा चौक संविधान। प्रत्येक गोष्टीसाठी आवाज उठवण्याचे ठिकाण, प्रत्येक गोष्टीसाठी आवाज उठवण्याचे ठिकाण, त्याचेच नाव मित्रा नागपूरचा चौक संविधान, त्याचेच नाव नागपूरचा चौक संविधान। ज्या जगाला आहे आंतरराष्ट्रीय मान, ज्या जगाला आहे आंतरराष्ट्रीय मान, असे एकमेव स्थान म्हणजे नागपूरचा चौक संविधान, नागपूरचा चौक संविधान। जिथून वाटतोय स्वातंत्र्य समता बंधुतेचा न्याय, जिथून वाटतोय स्वातंत्र्य समता बंधुतेचं वाण, त्याचंच नाव मित्रा नागपूरचा चौक संविधान, त्याचंच नाव नागपूरचा चौक संविधान। जिथे चमकते सम्राट अशोकाच्या राजमुद्रेचं पान, जिथे चमकते सम्राट अशोकाच्या राजमुद्राचं पान, अशी विद्रोहाची खान म्हणजे नागपूरचा चौक संविधान, म्हणजे नागपूरचा चौक संविधान। अरे इतकंच नाही तर ज्या जागेवर होते खऱ्या लोकशाहीची जाण, अरे इतकंच नाही तर त्या जागेवर होते खऱ्या लोकशाहीची जाण, त्याचंच नाव म्हणजे नागपूरचा चौक संविधान। अरे ज्या बाबासाहेबांनी दिलं बैऱ्याला कान, ज्या बाबासाहेबांनी दिलं बैऱ्याला कान, असं हक्काचा आभार म्हणजे नागपूरचा चौक संविधान, नागपूरचा चौक संविधान। अरे इतकंच नाही तर ज्या बाबासाहेबांनी दिलं या गांधीला जीवनदान, असं भारतीय संविधान, त्याच्यामुळे चमकतोय आमचा नागपूरचा चौक संविधान, नागपूरचा चौक संविधान। ठीक आहे।